हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावं. तर आज आम्ही चाललेलो आहे बाहेर. आवरले माझं सगळं बघा, असा ड्रेस घातला मी आणि समीक्षाचं पण आवरले, सगळ्यांचं आवरलेलं आहे. तर आता निघतोय आम्ही. रुपाली तिकडून निघणार आहे. सकाळपासूनच तयारी चालली होती, लवकर लवकर निघायचं चाललंय, पण अजून काय होय नाही. पावडर तिकडं असेल फ्रीजवरती. तर निघलोय आता. 9:15 वाजलेले सकाळचे आणि आज आहे संडे. तर संडेचा प्लॅन बनवला आहे कारण भाऊजींना सुट्टी असते त्यामुळे. तर कुठं जाणार आहे? तर आज आम्ही चाललोय ह्याला मुंबादेवीला, कारण मार्गशीर्ष महिना पण आहे आणि मुंबादेवीला जायचं कारण जे आहे ते मी तुम्हाला सांगते पुढं. पण खूप दिवसापासून चाललं होतं की जायचं पण अजून होतच नव्हतं. तर फायनली आता चाललोय. तर चला, झालं का समीक्षा? हो, झालं का तुमचं? चला घ्या पाणी पाणी प्यायचं असलं तर पाणी प्या. रुपालीला फोन करायला लागेल. म्हणजे ताई लवकर निघा. स्वतःच म्हणते ताई लवकर निघा आणि परत स्वतःच नाही येत, अशी करते लवकर. तर चला, आम्ही अजून नाश्ता नाही केला. नाश्ता बाहेरच करायला लागेल. ए चल वे, तू झालं? हो, आम्ही आलोय आता. नाश्ता वगैरे झालाय. आता निघायचं. हा चला, आता आलेले सगळे. आता चला आम्ही चाललोय. चला किती दिवसातून आलो एकत्र आपण व्हिडिओत? भरपूर दिवस झाले. हे की नाही? लई दिवस झाले. चला आता आम्ही जाणार आहे फिरायला, मस्तपैकी फिरणार. चला. तर खूप दिवसांनी आमचा फिरायला जायचा ठरलाय प्लॅन. तर अगोदर जाणार आम्ही मुंबादेवीला. मुंबादेवीचं दर्शन घेणार आहे. तर काल म्हणजे 6 महिन्यापासून आमचा प्लॅन चालू आहे की जायचं इकडं जायचं तिकडं जायचं, पण सुट्ट्या काही नव्हत्या किंवा काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मॅनेज नव्हतं होतं. त्याच्यामुळं आज आम्ही 2-3 दिवसापासून परत ठरवलं की आपण जाऊया ह्या तारखेला. तर मग ते आज आपलं ठरलेलं आहे जायचं आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर बाहेर नाश्ता वगैरे केला, त्यानंतर आम्ही निघाले. रुपालीने त्यांनी एक रिक्षा केली वेगळी आणि आम्ही एक रिक्षा केली, कारण एका रिक्षामध्ये सगळे काय बसू शकत नाही, त्याच्यामुळं वेगवेगळ्या रिक्षा 4 जण बरोबर बसतोय. तर ते 4 बसले आणि आम्ही 4 बसलो. आता आम्हाला जायचं स्टेशनला. तर अगोदर म्हणजे आता आज आम्हाला वाटलं होतं मेगा ब्लॉक आहे, पण आज काय मेगा ब्लॉक नव्हता. ट्रेन वगैरे चालू होत्या. तर आमचं असं चाललं होतं की नाही का, मेगा ब्लॉक असल्यावर लवकर आवरायचं आणि लवकर निघायचं, कारण शेवटच्या ट्रेनला खूप सारी गर्दी असते त्याच्यामुळं. तर आज मेगा ब्लॉक नव्हता देवाच्या कृपेने. आम्ही बसलोय आता वाट बघत, गाडी कधी येते. इथे काय आहे? क्रिकेटचा सामना भरलाय का? कधी ती काय माहिती. फिरायला जायचं आम्हाला. आता किती वाजले? 10, 10:30 वाजले. 10 वाजले. 10 वाजून 8 मिनिटाची गाडी आहे. 10:15. तर थांबलोय आता आम्ही. कसला? हा, ऊन आहे ना तिकडून. रिकामी झाली. चल पोरी, चला उतरायचंय पोरी, पडशील. तर 10:06ची आम्हाला त्यानंतर ट्रेन भेटली. त्यानंतर आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत आलो. अगोदर थोडीशी गर्दी होती, जागा काय भेटली नाही, पण नंतर मग भेटली जागा. आता आम्हाला उतरायचं आहे स्टेशनवरती. हे आहे मस्जिद बंदर हे स्टेशन. त्या सगळेजण उतरले. लहान मुलं असले ना, फॅमिलीसोबत फिरायला जायचं ना, लई टेन्शन असतं. ही आली का, ती आली का, ह्याला धरलं का, त्याला धरलं का, असं असतं. तसं कारण फॅमिलीची पूर्ण जबाबदारी आपल्यावर असते आणि लहान मुलांना घेऊन जायचं म्हटल्यावर लई टेन्शन. तर आता आम्ही निघालेलो आहे. इथं उतरून आपल्याला चालतच जावं लागतं तिथून, आणि तिथून मग भरपूर असं लांब आहे चालत, पण तिथून रिक्षा वगैरे काही जास्त आपण काही घेऊ शकत नाही, कारण पहिल्यांदाच आम्ही जात नाही आहे. सारखं आम्ही जातो, त्याच्यामुळं सवय आहे चालत जायची तिथून आणि माहीत आहे कसं आहे ते. तर संडे आणि फुल गर्दी आहे आणि फुल मार्केट भरलेले. त्याच्यानंतर आम्हाला इथं ड्रायफ्रूट्सचं दुकान भेटलं. तर इकडं ना ड्रायफ्रूट्स खूप स्वस्त, खूप नाही पण तेवढं स्वस्त भेटतं.
तर माझ्या मिस्टरांना असं आवडतं की म्हणजे ड्रायफ्रूट्स हे घे ते घे ते घे, इकडं आलं की ते थोडंसं स्वस्त पडतं आणि आपल्याकडं असल्यानंतर ते थोडंसं महाग असल्यामुळे आपण घ्यायचा कंटाळा करतो. तर त्यांचं असतं की आलो आहे तर आपण घेऊया. तर ह्याच्यामध्ये आहे मिक्स ड्रायफ्रूट्स होते, तर ते घेतले. तर अर्धा किलो 500चे होते, तर मग मी पाव किलो घेतले. तर म्हटलं की बाद झाले एवढ्यात पाव किलो म्हणजे. तर रुपालीनी पण घेतले, मी पण घेतले, दोघींनी पण घेतले. आमची तिथं झाली शॉपिंग पहिल्यांदा. मी पण तेच घेतलं, रुपालीनी पण घेतलं. पिशवी घे कुठे तर आम्हाला इथं 11:15 झाले होते येईपर्यंत मस्जिद बंदरला, आणि तिथून पुढे मग जायचं. तर ऊन पूर्ण आम्ही आज डोक्यावर घेणार होतो. असं ठरवलं की पूर्ण एन्जॉय करायचा, सगळा दिवस घालवायचा इकडंच फिरण्यात. ते झाल्यानंतर आम्ही मंदिरात आलो होतो, तिथं भरपूर लाईन होती. तर लाईनमध्ये थांबत आमचा अर्धा तास गेला. लय लाईन होती, आम्ही लाईन पार करत करत इथपर्यंत आलो. आता वाजलेत 12. तर अजून किती वाजतील? अर्धा तास जाईल अजून. हो, अर्धा पाऊण तास जाईल. आणि त्यानंतर लाईन बघा, इकडे बघा लाईन लय होती, एवढी मोठी लाईन, पटपट झालं. ह्याला लावलं हे असं छान दिसत. छान दिसतंय. पेढे नसते, पेढे तर बघ देवाच्या प्रसादाचा आतमध्ये नाग देते. हो, इथे थांबलोय आम्ही लाईनमध्ये. पोरांना ते टिकले वगैरे लावले, त्यांची पण मज्जा भारी वाटत होते त्यांना. त्यानंतर आम्ही लाईनमध्ये, कारण खूप गर्दी, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि त्यात रविवार म्हटल्यानंतर सगळेच जे भक्त आहे आमच्यासारखे ते जागे झालेले आहेत आणि ते आजच्या दिवशी भेटीला आलेले आहेत. आणि मरणाची गर्दी म्हणजे, आणि कोणतरी सेलिब्रिटी येणार होता आज, तर त्याच्यामुळे पण भरपूर लाईन होती आणि कोणाला लाईनमध्ये शिरू देत नव्हते अजिबात. लाईनमध्ये थांबून लय पाय दुखायला लागले. पण आहे ना, मला ना VIP दर्शन अजिबात नाही आवडत, कारण आपण जर भक्ती आपली खरी श्रद्धा असेल तर आपण रांगेतूनच दर्शन घ्यावं आणि तेच मला योग्य वाटतं. त्यानंतर दर्शन वगैरे झालं आमचं छानपैकी. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काय काढायचं परवानगी नव्हती. तर आम्ही आलेलो आहे इथे दादरला आलो. दादरला आता दुधाला पण माझ्यासारखी सवय लागली चहा प्यायचं. चला, झालं का? पिले का चहा? चल, आम्ही आलोय दादरला बघायला. तर दर्शन झाल्यानंतर त्यानंतर डायरेक्ट आम्ही तिथं थोडासा वडापाव वगैरे खाल्ला, कारण पोरांना भूक लागलेली, ते खाल्लं. त्यानंतर मग डायरेक्ट टॅक्सी केली आणि आम्ही चैत्यभूमीला आलो, कारण खूप दिवस झालं मी काय आले नव्हते आणि निवांत असं आपलं दर्शन घ्यावं असं वाटलं. त्याच्यामुळं मग आम्ही सुट्टीच्या दिवशी आलो. 6 डिसेंबरला काही जाणं नव्हतं झालं, त्यामुळं सगळ्यांना दाखवायचं होतं, त्याच्यामुळं आम्ही आलो. तर इथं एक हे थांबलं होतं, त्याच्याबरोबर लहान मुलांनी फोटो वगैरे काढले. त्यानंतर प्रवास होता, त्याच्यामुळं खूप सगळेजण कंटाळले होते. मग मी सोडून सगळ्यांनी चहा वगैरे पिला, मुलांना सोडून आणि मी सोडून सगळे चहा वगैरे पिले. एनर्जी ड्रिंक घेतल्यासारखं झालं आणि परत आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो. तर हे आहे मस्तपैकी दादर स्तंभ आहे. आणि इथं मी खूप दिवस म्हणजे पहिल्यांदाच आले असेल, एकदा आले होते पण ते अर्धच म्हणजे गर्दीत आलो होतो, पण ते आम्हाला काही बघताच नाही आलं गर्दीमुळे. त्याच्यामुळं मी इथं आलेली आहे आणि मस्तपैकी हे एकदम मी एन्जॉय करणार आहे. खरंच पहिल्यांदा आले ना, एक तर मस्तपैकी एन्जॉय करणार. तुम्ही जर चैत्यभूमीला आला असेल तर मला सांगा, आणि जर नसाला आला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. घोड्याची सवारी करायची. दीदीला कसली सवारी करायची? इथून जायचोय. हो इकडं आधी. बरोबर. पानफुल घ्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणजेच महापरिनिर्वाण दिवस हा 6 डिसेंबरला असतो आणि त्यांना त्या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातले असंख्य लोक जे आहेत ते इथं येऊन दर्शन वगैरे घेतात. तर आपल्याला त्या दिवशी काही जमलं नाही घ्यायला, पण नंतर आपण जाऊन दर्शन घेतलं.
आतमध्ये CCTV कॅमेरा असतो आणि शिवाय त्याच्यावर लिहिलेलं पण असतं की आतमध्ये फोटो व्हिडिओ वगैरे काढू नका आणि तेच आपले नियम जे आहेत ते आपल्याला पाळले गेले पाहिजेत. तर त्याच्यामुळे आम्ही काही आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढलेले नाहीत, फोटो वगैरे काढलेत पण व्हिडिओ नाही काढले. आणि आतमध्ये स्तूपामध्ये दर्शन घेतल्यानंतर खूप मनाला शांतता भेटली. त्यानंतर आम्ही आलेलो आहे बाहेर. आम्ही आले समुद्राकडे मस्तपैकी फिरायला. चल समीक्षा. इथे छान अशी चौपाटी सुद्धा आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करायला आतमध्ये जातात पाण्यामध्ये. तर आपल्याकडं मुलं असल्यामुळे जर मिस्टर माझे किंवा भाऊजी घाबरत होते की मुलांना नको तिकडे न्यायला, पण आमचं असं रुपालीचं असं चाललेलं की चला आपण जाऊया पाण्यामध्ये, कारण अगोदर सांगितलेलं असतं मुलांना की आपण पाण्यात वगैरे जाणार. त्याच्यामुळे ते मुलं सुद्धा ऐकत नाहीत आणि तिकडे चालले होते. पण तिकडं पलीकडे जाऊन ना जास्तच असं चिखल असल्यासारखं आहे, जास्त तर जात नव्हते कोण आणि मुलांना घेऊन तर नव्हतंच. पण मग परत असं विचार केला की नको अगं तिकडं नको जायला. मग रुपाली म्हटली बरं ठीक आहे नको जायला, कारण आतमध्ये चिखल आहे त्याच्यामुळे सगळे पाय वगैरे भरतील, मुलं आहेत आपली, त्याच्यामुळे आपण बाहेरच थांबलेलं आणि फोटो वगैरे काढलेले ते किती पण चांगलं. तर मी अर्ध्यात गेलेले, त्यानंतर मी परत माघारी आले आणि रुपाली पण आली, सगळी पोरं आली माघारी. आणि मग म्हटलं की आपण इकडंच जे बाहेर आहे ना तर तिकडंच छानपैकी फोटो वगैरे काढू, व्हिडिओ वगैरे काढू. माझे मिस्टर तर म्हणलेले की मी तर येत नाही, तुम्ही तुमचं जा, काय करायचं ते करा. बुटात पाणी जातं, तुला डोकं आहे का? हे दगड आहेत ते. तर हे दगड वगैरे जे आहेत ते एकदम छान असे त्याला जसं घासून त्याला हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला आकार दिलेला आहे. आणि ते दगड मी फक्त पिक्चरमध्ये बघितलेले. खूप असा एन्जॉय केला, खूप फोटो काढले, खूप रील्स काढले. पोरांनी गोळा खाल्ला. त्यानंतर इथं आम्ही हे घेतलं होतं, कैरी वगैरे घेतलं होतं. तर मी गोळा चारला पोरांना. त्यानंतर रुपाली म्हटली की मी कैरी वगैरे घेते. तर आम्ही असं खर्च करत होतो, म्हणजे दोघं सगळेजण एकत्र आलं होतं. त्याच्यामुळे मग सगळ्यांची खर्च करण्याचं म्हणजे ती अर्ध करणार मी अर्ध करणार असं आमचं बजेट होतं, म्हणजे चाललं होतं. त्यानंतर मस्तपैकी असं हे कैरी वगैरे एन्जॉय करत होते. आणि आज कशाचंच भान नव्हतं आम्हाला, आमचे पायसुद्धा दुखत नव्हते, कारण व्हिडिओ काढायचा होता, पाण्यात खेळायचं होतं, रील्स काढायचे होते, फोटो काढायचे होते ह्याच्यामुळे. तर मस्तपैकी एन्जॉय करत होतो आम्ही. आणि मुलांना भूक लागली त्याची पर्वासुद्धा नव्हती, त्यांना भूक लागली किंवा काय, कारण फक्त वडापाव आम्ही खाल्लेला आणि त्याच्यावरच होतो. तर म्हटलं आता काहीतरी खावं आणि आता बाद झालं म्हटलं फिरायचं. बरं काय म्हणतात आपण नाही ना थांबणार. हा छान होतं गाडी इकडं. तर रुपाली म्हणत होती सनसेटपर्यंत आपण असे फोटो काढूया, पण सनसेटपर्यंत थांबण्यापर्यंत आम्ही नसणार आहेत, कारण घरी जायला आम्हाला खूप लेट होणार होतं. कारण दादर ते पनवेल खूप लांब अंतर आहे आणि एवढं लहान मुलांना घेऊन यायचं म्हटल्यानंतर त्याचं आपण वेळेवरच गेलं पाहिजे घरी. एवढा वेळ थांबणं एवढं हे नाही होणार आपल्याला पॉसिबल वगैरे. त्याच्यामुळे म्हटलं आत्ता जे फिरायचं ते फिरून घ्या. आम्ही असं म्हणायचो की आता इकडं थांबू आणि लगेच जाऊया असं म्हणायचो. तिथंच काहीतरी अजून एक स्पॉट काहीतरी राहायचा आमचा बाकी, इथं आपण राहिलेलं, इथं फिरायचं राहिलं हे ते. तर आम्ही परत कधी येईल नाही येईल माहीत नव्हतं, त्याच्यामुळे सगळं फिरत होतो आम्ही, मस्तपैकी एन्जॉय करत होतो, सगळं कॅमेऱ्यामध्ये टिपून घेत होतो. आता सगळं बघून आम्ही चाललेलो आहे घरी फायनली. चल समीक्षा. झाड छान वाटलं. तर जसं आम्ही म्हटलं ना की चला घरी, तर लगेचच एक काहीतरी कुठेतरी राहायचं. अरे इथं छान वाढ लागेल, इथं छान येईल आपल्याला फोटो, इथं ह्या ठिकाणी आपला फोटो छान येईल, ह्या ठिकाणी व्हिडिओ छान येईल. तर असं करत करतच आमचा वेळ जात होता. आणि आमचे मिस्टर नुसते आमच्याकडे बघत होते, हा तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही तुम्हाला चल म्हणतच नाही अजिबात, तुमच्या मनाने काय करायचं ते करा. भूक लागलेली आहे त्याच्यामुळे खाना बाकी. लागली का भूक? भूक तर लागली. हा फिरून कसं वाटलं? भारी. वर्षात काढा मागे म्हणजे लांब हा असा बरोबर. असं कोणताच पॉईंट नव्हता तिथं आम्ही फोटो नाही काढले, सगळीकडनं शूट करून घेतले, सगळीकडनं भरमसाठ फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेऊन कोंबून आम्ही आता इथून निघालेले. तरी पण चाललेलेच आहेत व्हिडिओ काढायचे. माझं वेगळीकडं माझा एकीकडं कॅमेरा, रुपालीचा एकीकडं कॅमेरा, त्यानंतर समीक्षाचा एकीकडं कॅमेरा, असे सगळे व्हिडिओ फोटो स्नॅपचॅटवरती सगळं चालू होतं आमचं. आणि आता जायचं होतं कारण खूप भूक लागलेली आणि आता शेवटी जाणवायला लागलेली की आता आपले पाय दुखायला लागलेले. भूक तर लागलेली पण चांगलं काही खाण्यासारखं
करण्यासारखं नव्हतंच हॉटेलमध्ये, पण तिथं फक्त आम्हाला मिसळ पाववरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर मग आम्ही टॅक्सी केली, त्यानंतर वडाळा स्टेशनला आलो. तिथून पनवेल गाडी पकडून आम्ही आलो आहे मानसरोवरला. त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये बाहेरच काहीतरी खाल्लं आणि चला जेवण करून आता निघालोय आम्ही घरी. तर असा सकाळपासून ते 7:30 वाजता आलो संध्याकाळपर्यंतचा आम्ही. व्हिडिओ होता. आम्हाला घरी यायला 7:30 वाजले, कामाठ्यात 7:15 आलो. वाजले. पण त्यानंतर जेवण मग वगैरे. जेवण करायला आम्हाला थोडा जेवण वेळ वगैरे गेला. केलं. रुपालीन ते घरी गेले. ते आणि माझं म्हटले डोकं आत्ताच आम्ही लवकर काही जेवत नाही, घरी जाऊन त्याच्यामुळे स्वयंपाक जेवा. करणं आणि माझ्याकडून माझं काय डोकं झालं दुखायला नसतं. लागलेलं, कारण सगळं सगळं बाहेरच ऊन जे करा आहे ते जेवण. आम्ही डोक्यावर घेतलंय पूर्ण. जेवण करून आता आणि उन्हात निघालो. फिरलोय, काय काय खाल्लंय, त्याच्यामुळे डोकं दुखायला लागलं. आणि जेवण प्रॉपर आज नव्हतं, एवढं त्याच्यामुळे अजून दमलोय का डोकं नाही? दुखायला लागलं. तर मी बापरे, आता एवढं आम्ही दमलोय. जेवण केलं आणि 8:30 वाजले तोपर्यंत आम्हाला घरी ठीक आहे, वगैरे यायला. तर असा आमचा दिवस होता. पूर्ण दिवस आम्ही फिरलो, एन्जॉय केला. एवढं दमलोय ना, असं वाटतं आणि कधी जाऊन तुमच्यासोबत झोपेल. असा व्हिडिओ शेअर बरं, करते. सकाळी तर पण तुम्हाला लवकर कसा उठलो. वाटला नक्की सांगायला विसरू नका. आणि असं असं झालं. झाले की आता कधी जाईन आणि चला कधी आता. मी झोपेल. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.